उत्तर कोकणातील प्रमुख बेट मुंबई याच्या संरक्षणासाठी अनेक किल्ले बांधले गेले. त्यापैकी प्रमुख आणि विशाल किल्ला म्हणजे वसई किल्ला. वसई बंदर हातात असेल म्हणजे मुंबई बेट, ठाणे, साष्टी हा सर्व परिसर व समुद्रकिनारा ताब्यात ठेवता येत असे. तिन्ही बाजूनी समुद्र व दलदलीने वेढलेला आणि एका बाजूने वसई गावाकडे उघडणारा असा हा वसईचा किल्ला. आज आपण याच किल्ल्याला भेट देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो मुंबई परिसरातल्या एका मोठ्या किल्ल्याला भेट द्यायला. जो किल्ला आहे पालघर जिल्ह्यामध्ये वसई या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती बांधलेला हा किल्ला वसई किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याचं क्षेत्रफळ आपण बघितलं तर 10 एकरचं एवढा मोठ्या क्षेत्रफळामध्ये हा किल्ला वसवलेला आहे. जर पूर्वीच्या काळामध्ये जर मुंबईवर सत्ता करायची असेल तर मुंबईच्या सागरावरती सत्ता असणं गरजेचं होतं. तर ही गोष्ट पोर्तुगीजांनी ओळखली आणि त्याच्यानंतर त्यांनी गोव्यानंतर मुंबईकडे आपला दौरा वळवला आणि त्याच्यानंतर त्यांनी कल्याण, ठाणे, घोडबंदर असं करत करत म्हणजे आधीची जी बेटं होती साष्टी, परळ ही बेटं काबीज करत त्यांनी नंतर मग वसईकडे आपलं म्हणता येईल की एक हेडक्वार्टर त्यांचं हे वसई किल्ला होतं. 1414मध्ये भंडारी भेंगळे यांनी हा किल्ला उभारला. त्याच्यानंतर 1530मध्ये गुजरातच्या सुलतानाने याच्यावरती आक्रमण केले व हा किल्ला काबीज केला. नंतर 1534मध्ये एका 4 वर्षातच पोर्तुगीजांनी यावरती हल्ला केला आणि हा किल्ला पोर्तुगीजांनी आपल्या ताब्यात ठेवला. आणि त्याच्यानंतर याला मराठ्यांचा इतिहास आणि त्याच्यानंतर इंग्रजांचा असं सगळ्यांचा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. ह्या किल्ल्यामध्ये आपण बघितलं आतमध्ये गेल्यानंतर तर इथे महानगरपालिका, शिक्षण, शाळा आणि खूप सारे चर्चेस असं चर्च हेही आपल्याला ह्या किल्ल्यामध्ये बघायला भेटतात. तर आज आपण बघतोय वसई फोर्ट. हा किल्ला जरी पोर्तुगीजांची ओळख सांगणारा असला तरी हा खरा बांधला तो भंडारी भेंगळे या सरदाराने. त्यापूर्वीसुद्धा हा प्रदेश प्रसिद्ध होताच, ते म्हणजे एक बंदर म्हणून. अगदी यादव राज्यांच्या काळात आणि त्यापूर्वीसुद्धा या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. किल्ल्याचा खरा उत्कर्ष घडला तो पोर्तुगीजांच्या काळात. साधारण 10 वर्षे किल्ल्याचे बांधकाम सुरू होते. किल्ला दशकोनी आहे. भक्कम तटबंदी, 10 बुरुज आणि एकानंतर एक बांधली गेलेली 7 चर्च, तसेच न्यायालय, तुरुंग, आश्रम, जहाज बांधणीचे कारखाने, पुरातन स्नानगृहे, दवाखाने असं बरंच बांधकाम या किल्ल्यात करण्यात आले. या किल्ल्यावर पोचल्यावर मला या किल्ल्याची भव्यता लक्षात आली. हा किल्ला 110 एकरात पसरलेला आहे. या किल्ल्याला 30 फुटांच्या वर भक्कम तटबंदी आहे, जी कधी काळी यापेक्षाही अधिक होती. मात्र समुद्रात पडलेल्या भरावामुळे काही तटबंदी ही पाण्याखाली गेल्याचे दिसून येते. किल्ल्याला 2 प्रमुख दरवाजे असून एक समुद्राकडे व दुसरा भूभागाकडून प्रवेशद्वार असले तरी या किल्ल्याला काही चोर दरवाजे पण आहेत. दरवाज्यातनं जेव्हा आतमध्ये आलो की आपल्याला एक दुसरा दरवाजा इथे लागतो आणि दुसऱ्या दरवाजाची दरवाजा पद्धत ही टोटली वेगळी आहे. तर इथे तुम्ही फट बघू शकता. या फटी इथे सेम फट दोन्ही साईडला ठेवलेली आहे आणि या फटीतनं वरती बघितलं आपण तर तशीच गॅप वरती पण आहे. तर इथे एक लाकडी दरवाजा किंवा लोखंडी प्लेट ही वरती उचलली जायची आणि वरून ही सरकवली जायची इथे खाली आणि हा दरवाजा पूर्णपणे बंद व्हायचा. तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे. ही पोर्तुगीजकालीन आहे. नॉर्मली दरवाजे हे आपले उघडझाप करणारे असतात, पण ही वेगळी आहे. जसं की आपण किल्ल्यात आतमध्ये आलो तेव्हा मी जसं सांगितलं की भंडारी भेंगळे यांनी हा किल्ल्याची उभारणी केली होती. तर इथं भारतीय संस्कृतीचे काही अवशेष आपल्याला आढळतात. त्यापैकी हा एक आहे की हा विहीर म्हणू आपण, पण हे विहीर नाही, ॲक्च्युली हे भारतीय पद्धतीतलं कुंड आहे. तर तुम्ही इकडनं आतमध्ये आलात पुढे तर ह्यामध्ये आतमध्ये उतरायला रस्ता आहे. आणि आतमध्ये आल्यानंतर आपण बघतो की ह्याची वास्तुरचना ही पूर्ण कुंडाप्रमाणे आहे आणि इथे बघाल तुम्ही तर इथे बसण्याची व्यवस्था आहे आणि ही कुंडाचीच पूर्ण वास्तुशैली आहे. बाले किल्ल्यात प्रवेश केल्यावर बाजूलाच असलेल्या जिन्याने मी तटबंदीवर आलो. बाले किल्ल्याचा परिसर फार मोठा आहे. तटबंदीवरून नजर फिरवली असता
पाण्याची विहीर, शस्त्रभंडार व शिपायांसाठी बनवलेल्या दगडी खोल्या नजरेस पडतात. या किल्ल्याची ही तटबंदी खूप विशाल आहे, खूप मोठी आहे. आणि या तटबंदीवरती आल्यानंतर मला इथे सगळीकडे तटबंदीवरती ह्या फटी दिसतात. या फटींचा उपयोग त्या काळी ते लोक तोफा ठेवण्यासाठी करायचे आणि इथून शत्रूवरती व्यवस्थित नजर ठेवता येत होती. आम्ही तटबंदीवरती चालत असताना इथे या इथल्या सैनिकांच्या हे घरं होती. आता ह्यांचं छत पूर्णपणे उडालं आहे. तो टॉप अँगलने तुम्ही बघू शकता की इथे ते लोक राहायचे. तिथे 1, 2, 3 आणि पुढे 4 आणि तिकडे एक 5. तिकडचं तर पूर्ण भग्न अवस्थेत आहेत, पण ह्या अवशेष थोडेसे व्यवस्थित आहेत. आणि इथे ते लोक राहायचे आणि ह्याच्या समोरच एक तलाव पण आपल्याला बघायला मिळतो. तटबंदीवरनं आम्ही या बुरुजावरती आलो. बुरुजावरती आल्यानंतर एका गोष्टीची खंत वाटते. पुरातत्व खात्याचं इकडे लक्ष आहे की नाही ही गोष्ट आम्हाला कळून येते की इथे खूप झाडं उगवलेली आहेत आणि ही ह्या बुरुजामध्ये म्हणजे ह्यांची पाळंमुळं पूर्ण ह्या झाडं या बुरुजांमध्ये घुसलेली आहेत. त्यामुळे हे आता कमकुवत होत चाललं आहे. तर आम्हाला वाटत नाही की पुढच्या पिढीला हा बुरुज किंवा ह्या तटबंदी बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता इथे तर हे झालंच, प्लस ह्या बुरुजाच्या आतमध्ये पूर्ण झाडं उगवलेली आहेत. बालेकिल्ल्याला लागूनच नोसा सेन्नोरा चर्च दिसते, जे साधारण 1535 मध्ये बांधले म्हणजे बालेकिल्ल्यासोबतच बांधले असावे. आता मी ज्या चर्चमध्ये आलो आहे ते आहे डॉमिनिकन चर्च. हे साधारण 1683ला बांधले आहे. या चर्चचा छताचा भाग ढासळलेला दिसतो. आणि इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता याची भव्यता किती वरती आहे. तुम्ही ह्या भिंतींचा अंदाज येतो, पण ह्याच्यावरती नंतर वरती छत पण होतं. तर आपल्याला अंदाज लावू नाही शकत. आता ह्याचं घुमटाकार छत इथे होतं. हा पूर्ण छत हे पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्याचा अर्धा गोलाकार भाग इथे अजून आहे, पण मधला जो होता घुमटाकार भाग हा पूर्णपणे इथे पडलेला आहे. एकंदरीतच पोर्तुगीजांची चर्चच्या माध्यमातून धर्मप्रचाराचा जोर वाढतच गेला हे आपल्याला या चर्चच्या भव्यतेवरून जाणवते. बाजूलाच असलेल्या कमानीमधून असलेल्या रस्त्याने आपण या चर्चच्या मोठ्या मिनारामध्ये येतो. तर आपण इथे आल्यानंतर आपण बघतो की हे ह्या किल्ल्यातील सर्वात मोठे मिनार आहे. आणि आपण वरती बघू शकता इथे पोर्तुगीज वास्तुशैली आपल्याला पूर्ण दिसते. जसं की ते लोक दगडं घेतात आणि मध्ये मध्ये एक बारकी दगडं घालून नंतर मग वरती प्लास्टर करतात. तर ही वास्तुशैली इथे बघायला भेटते. स्थानिकाच्या म्हणण्यानुसार आपण जर वरती बघितलं तर हा मिनार ह्याच्यापेक्षा अजून 15 ते 20 फूट वरती होता, पण आता हा पूर्णपणे ढासळलेला आहे बऱ्यापैकी. आणि ह्याचे बरेचसे दगडाचे अवशेष आपल्याला इथे बघायला भेटतात की इथे बघाल तुम्ही तर हा इकडचा पार्ट असा ढासळलेला आहे. जसं बाहेरचा मी घुमटाकार भाग सांगितला तोही ढासळलेला आहे. तर बऱ्यापैकी इथे वाताहत झालेली आहे या किल्ल्याची. आणि अजून एक गोष्ट सांगायची तर ह्या मिनारामध्ये एक सेंटरला एक मोठी घंटा होती जी इथे वाजवली जायची. आणि हा जसा मी सांगितला किल्ला तुम्हाला 110 एकरमध्ये हा किल्ला पसरला होता. तर त्या घंटेचा नाद त्या अख्ख्या एरियामध्ये सगळ्यांना ऐकायला जायचा. या खिडक्यांमधून तो आवाज बाहेर जायचा. या मिनारामधून एक रस्ता आपणास बाजूलाच असलेल्या आश्रमात घेऊन येतो. डॉमिनिकन पंथाचे फादर व त्यांचे शिष्य येथे राहत असत. तर आपण आतमध्ये आलो की आपल्याला हे मध्येच असं सगळे पिलर्स आपल्याला बघायला भेटतात. आणि वरती आपण ह्या साईडला बघितलं की इकडे झरोके बघायला भेटतात आपल्याला या साईडला पूर्णपणे. आणि ह्याच्या बरोबर सेंटरला एक विहीर दिसते आपल्याला. जसं आपण या किल्ल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला 2 वास्तुशैली इथे बघायला भेटतात, एक भारतीय आणि एक पोर्तुगीज. तर याचा एक अवशेष आपल्याला इथेही बघायला भेटतो. या पिलरचा जो बेस आहे तो पूर्णपणे भारतीय पद्धतीचा आहे. पोर्तुगीजमध्ये असा बेस नाही बनवत ते लोक. तर हा आणि ह्याच्यानंतर वरती परत पोर्तुगीज बांधकाम आपल्याला लगेच बघायला भेटतं खांबांचं. पण बेस बघायला गेलं तर हा भारतीय आहे. मूळचा किल्ला हा भारतीय पद्धतीने बांधलेला असून किल्ल्याच्या बऱ्याच ठिकाणी याची छाप आपणास दिसते. पोर्तुगीजांनी त्याची बरीचशी मोडतोड करून युरोपीय पद्धतीच्या स्थापत्यशास्त्राचा वापर करून किल्ल्याची पुनर्बांधणी केल्याचे दिसते.
अर्धगोलाकार कमानीचे दरवाजे, खिडक्या, सज्जे, बुरुज रोमन स्थापत्यशास्त्राचा वापर करून बांधल्याचे दिसते. हे आहे फ्रान्सिकन चर्च. त्यात पोर्तुगीज राज्यासाठी काम करणाऱ्या वीर योद्धांच्या कौतुकासाठी या चर्चच्या जमिनीवर थडग्याचे दगड नावासहित लावलेले आहेत. त्यावर त्या वीराचं नाव आणि काही पोर्तुगीज चिन्हे त्यांच्या कार्याचे कौतुक म्हणून लावलेले दिसतात. या चर्चची कमान आणि एकंदरीत बांधणी बघता हे नक्कीच एक अतिभव्य चर्च असणार याची खात्री पटते. या किल्ल्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं, या किल्ल्यामध्ये 7 चर्च, न्यायालय, शाळा आणि रुग्णालय पण होती. तर ही जी वास्तू आहे ही त्यापैकीच एक आहे. आम्हाला अंदाज येत नाही हे काय आहे, पण आपण जरा आतमध्ये जाऊन बघूया. आपण बघितला तर इथे हा जिना आहे, पण आता हा मोडकळीस आलेला आहे. हा वरती जाण्याचा हा एकमेव जिना इथे दिसतो आपल्याला, पण हा अर्ध्यात संपुष्टात आलेला आहे. वरती जायला जागा नाही आहे इथे. पण इकडे आलो इथे ड्रेनेज सिस्टीमचा एक उत्तम नमुना ह्याचा बघायला भेटतो आपल्याला, की पाण्याची एक उत्तम सोय त्यांनी इथे जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे. सो किल्ल्याच्या आपण आता अशा एका ठिकाणी आलो आहोत की इथे माझ्या मागे तुम्हाला काही रूम्स दिसत आहेत. पोर्तुगीज जेव्हा आले तेव्हा खूप सारे त्यांचे सैनिक जे होते, जे काही कोणी अधिकारी होते, त्यांना राहण्याची ह्या ठिकाणी सोय केली जात होती. तर आपण आता ती बघूया. मागाशी जे क्वार्टर्स बघितल्या त्या साईडला तिथे काही भग्न अवस्थेत होत्या, म्हणजे पडलेल्या भिंती पडलेल्या होत्या, आतमध्ये झाडं उगवलेली होती. बट आता इथे आपण जे आलेलो आहे आपल्याला सुशिस्तीत हा किल्ला बघायला मिळेल, ह्या क्वार्टर्स बघायला मिळतील. तर आपण आता बघूया. हे जे बांधकाम बघतोय हे पोर्तुगीज कालीन आहे. हे बांधकाम पोर्तुगीज जरी असलं तरी याच्यामध्ये आपल्याला एक भारतीय संस्कृतीचा नमुना बघायला मिळतो, ते म्हणजे या देवळ्या. म्हणजे जे सैनिक राहायचे तिथे इथे दिवा ठेवण्यासाठी किंवा कायदा ठेवण्यासाठी हे देवळ्या इथे बनवलेल्या असतात. त्या तुम्ही इथे बघू शकता. तटबंदीला लागून असलेले हे आहे सेंट जोसेफ चर्च. हे 1546 मध्ये बांधले. या चर्चची मोठी कमान अजूनही शाबूत आहे. त्यावर पोर्तुगीज पद्धतीची नक्षी दिसते. समोरच या चर्चचा उंच मनोरा दिसतो. यावर जाण्यासाठी चक्री जिना आहे. जिना मोडकळीस आला तरी शाबूत आहे. मनोऱ्यावरून वसई खाडीचे अप्रतिम दृश्य दिसते. या चर्चपासून पुढे दर्या दरवाजाकडे चालत असताना येथे वाटेतच एक मारुतीचे मंदिर लागते. हे मंदिर पेशवेकालीन असून या मंदिराची स्थापना स्वतः चिमाजी अप्पांनी केली आहे. जसं मी सांगितलं, या किल्ल्याला 2 दरवाजे होते, एक भुई दरवाजा आणि एक सागरी किनाऱ्याकडे उघडणारा दरवाजा. तर आत्ता मी किल्ल्याच्या मागच्या बाजूला आलो आहे. जसं तुम्ही बघू शकता माझ्यामागे बोटी आहेत. तर इकडे सागरी किनारा आहे आणि इकडनं हा जो दरवाजा आहे हा सागराकडे उघडतो, म्हणून याला दर्या दरवाजा म्हणतात किंवा दिंडी दरवाजाही याला म्हटलं जातं. तर आपण बघूया हा दरवाजा कसा आहे. समुद्राकडे उघडणारा हा दरवाजा म्हणून याला दर्या दरवाजा म्हटले जाते. भरभक्कम भिंती आजही शाबूत आहेत आणि गतवैभवाची साक्ष देत खंबीरपणे उभ्या आहेत. जुना लाकडी दरवाजा मात्र मोडकळीस आला आहे. प्रवेश सरळ न ठेवता एका दरवाजानंतर दुसरा दरवाजा 90 अंश कोनामध्ये बांधला आहे.
पोर्तुगीजांची सत्ता नष्ट करण्यासाठी चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने 1737 ते 1739 मध्ये केलेल्या पराक्रमाची आठवण या परिसरात फिरताना आजही होते. मराठ्यांशी झालेल्या वसई लढाईत सेंट सेबेस्टियन बुर्जाला सुरुंगाने उडून मराठ्यांच्या फौजा आत शिरल्या व वसई किल्ला जिंकला. तब्बल 205 वर्षानंतर वसई पोर्तुगीज मुक्त व जुलूम मुक्त झाली. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यानंतर बुरुजांना मराठी नावे देण्यात आली. बाहेर बुरुज, कल्याण बुरुज, फत्ते बुरुज, कैलास बुरुज, दर्या बुरुज अशी मराठी नावे देण्यात आली. 1780 साली हा किल्ला ब्रिटिशांच्या हाती गेला. हळूहळू या किल्ल्याचे महत्त्व कमी होत गेले. 1860 साली ब्रिटिशांनी चक्क हा किल्ला एका सैनिक अधिकाऱ्याला भाडेतत्वावर दिला. त्याने येथे ऊसाची शेती केली. पोर्तुगीज चर्चचा कारखान्यासारखा व गोडाऊनसारखा उपयोग केला. त्या काळात या किल्ल्याची जास्त हानी झाली. या किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगायचेच झाले तर इथे 7 चर्च आणि 4 मंदिरे आहेत. पोर्तुगीजांनी त्यांच्या वर्चस्वात ही चर्च बांधली. त्यानंतर जेव्हा चिमाजी अप्पांनी हा किल्ला जिंकला तेव्हा त्यांनी व बाजीराव पेशव्यांनी अनुक्रमे 2 हनुमान मंदिरे बांधली. त्या व्यतिरिक्त वज्रेश्वरी आणि नागेश्वराचे मंदिर येथे पाहता येते. एकाच ठिकाणी इतकी चर्च आणि मंदिरे असणारा हा बहुधा एकमेव किल्ला असावा. या किल्ल्यात अजून काही चर्च, काही पडकी घरांचे अवशेष असे अजून बरेच बघण्यासारखे आहे. आम्हाला सकाळी बसने सरळ किल्ल्यातच सोडले होते. आमचा किल्ला बघून झाला. वज्रेश्वरी देवी व नागेश्वर देवाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो ते तब्बल 205 वर्षानंतर वसई पोर्तुगीज मुक्त आणि जुलूम मुक्त करणाऱ्या शूरवीर चिमाजी अप्पांच्या स्मारकाकडे. चिमाजी अप्पा आणि त्यांच्यासोबत लढणाऱ्या सर्व वीरांना आणि स्वभूमी परत मिळवण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीर मराठ्यांना वंदन करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला वसई किल्ल्याची सफर? आवडली ना? आम्हालाही ही सफर खूप आवडली. आम्ही या सफरमध्ये खूप एन्जॉय केलं. फक्त आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट जाणवली की हा किल्ला खूप मोठा आहे. 110 एकरमध्ये पसरलेला असा हा किल्ला आहे आणि त्या किल्ल्यामध्ये खूप मोठमोठे मॉन्युमेंट्स आहेत. फक्त त्या मॉन्युमेंट्सला कुठेच इन्फॉर्मेशन प्लेट्स नाही आहेत किंवा त्या किल्ल्यामध्ये फिरताना कुठे दिशादर्शक फलक लावलेले नाही आहेत की दर्या दरवाजा कुठे, भुई दरवाजा कुठे, बाली किल्ला कुठे आहे किंवा तिथे असलेले चर्चेस, न्यायालय या गोष्टी तिथे गेल्यानंतर लवकर कळत नाही. तर आम्ही ह्या किल्ल्याचा बराचसा अभ्यास केला होता. त्यामुळे आम्हाला हे गोष्टी थोड्याशा सोप्या झाल्या. आमच्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन होती तेवढी आम्ही पोहोचवण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. तर मला नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. मला कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण मी अशा अनेक किल्ल्यांच्या सफर घेऊन येत आहे माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ सागर.